मित्रांनो, बालमानसशास्त्राचं पुस्तक वाचताना सगळं एकदम सोपं वाटतं. पण परीक्षेच्या हॉलमध्ये पेपर हातात पडला, की मात्र दोन पर्यायांमध्ये आपल्या डोक्याचं पुरं दही होऊन जातं. बरोबर आहे ना? जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमचं हे कन्फ्युजन कायमचं दूर करणारा आहे. नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठीच्या या महा टी 1000 प्रश्नांच्या सराव सिरीजच्या भाग 17 मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागचे 16 भाग तुम्ही पाहिले आहेत, पण आजचा हा 17वा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं जर तुम्ही यावर्षी टी पास होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं असेल, तर आत्ताच्या आत्ता खाली दिलेलं लाल रंगाचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबा आणि शेजारचा बेल आयकॉन दाबा. कारण इथून पुढे मानसशास्त्राचा तुमचा एकही मार्क मी जाऊ देणार नाही. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. तत्पूर्वी बघा, आजच्या या सर्व अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची आणि ट्रिक्सची PDF, त्याची जी नोट्स आहे ती नोट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. ती PDF लॉक केलेली आहे, म्हणजेच तिला एक 6 अंकी पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये शिकवत असताना कुठेही 3 भागामध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, एकही सेकंद पुढे पळवू नका, नाही तर पासवर्ड आणि हक्काचे तुमचे मार्क्स ते मात्र जातील. चला, PYQ भाग 17. आपण भाग 16 मध्ये तुमच्यासाठी काय केलं होतं, एक होमवर्क प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगितलं होतं. तर बघा, या ठिकाणी बऱ्याच जणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न असा विचारला होता, बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? पर्याय दिले होते, योग्य आहार, योग्य शिक्षण, योग्य वातावरण आणि चौथा पर्याय दिला होता, सर्व पर्याय बरोबर आहेत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. हे सर्वांनी सांगितलेलं आहे. अगदी सोपा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारला होता. चला, आजचा पहिला प्रश्न, मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश डॅश डॅश. बघा, महा टी पेपर पहिला याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा, पर्याय दिलेले आहेत. व्यक्तीची बुद्धी वाढते, व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते, शरीराची अवास्तव वाढ होते, व्यक्तीची कामवासना वाढते, अशा हे पर्याय दिलेले आहेत. तर यामधून बघा, बालकाचा विकास ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही केवळ एका कुठल्या तरी घटकावर अवलंबून नसते, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बघा 3 आहे. किती आहे? पर्याय क्रमांक 3, म्हणजे शरीराची अवास्तव वाढ होते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, मस्तक ग्रंथी जी असते, ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, मराठीमध्ये पीयूषिका ग्रंथी म्हणतो, ही ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते. ही शरीरातील सर्वात महत्त्वाची ग्रंथी आहे. तिला मास्टर ग्रंथी सुद्धा म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी. या ग्रंथीतून प्रामुख्याने वृद्धी संप्रेरक ते स्त्रावत असते. जे ग्रोथ हार्मोन्स असते ना, ते स्त्रावते, जे शरीराच्या हाडांची आणि स्नायूंची वाढ नियंत्रित करत असते. बघा, प्रमाण जर वाढलं, जर लहानपणी या ग्रंथीचा स्त्राव गरजेपेक्षा जास्त झाला, तर व्यक्तीच्या शरीराची अवाढव्य किंवा म्हणजे अवास्तव वाढ होत असते. आणि स्त्राव कमी जर झाला, तर व्यक्तीची वाढ खुंटते आणि त्या व्यक्तीला बुटकेपणा येत असतो. मित्रांनो, मस्तक ग्रंथीला शरीराची मास्टर ग्रंथी का म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का याच? तुम्ही उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या नोट्सचा पहिला पासवर्ड आहे 97. पुढचा प्रश्न बघा, वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, एकही प्रश्न स्किप करू नका. बघा, पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. बघा मित्रांनो, हा प्रश्न 2021च्या महा टी पेपर 1 मध्ये विचारला गेला होता. ग्रंथी आणि त्यांचे स्त्राव यावर जे आपलं परिषद आहे ते हमखास प्रश्न विचारते.
हा प्रश्न थोडा विचार करायला लावणार आहे, पण आपण तो एकदम सोपा करून बघू. हं बघा, प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, व्यक्ती अशक्त दिसते. मित्रांनो, वृक्क म्हणजे आपली किडनी है ना. या ग्रंथी आपल्या दोन्ही किडण्यांच्या अगदी वरच्या बाजूला एका छोट्या टोपीसारख्या बसलेल्या असतात. आपण आकृतीमध्ये पाहिलं असेल. आता हा जो ॲड्रेनलिन स्त्राव आहे, या ग्रंथीतून हा अत्यंत महत्वाचा जो संप्रेरक आहे तो पाझरत असतो. याला विज्ञानामध्ये फाईट ऑर फ्लाईट है ना असं संप्रेरक म्हणतात. जेव्हा आपण संकटात असतो, घाबरतो किंवा अतिउत्साही असतो, तेव्हा शरीरातील अचानक प्रचंड ताकद आणि ऊर्जा देण्याचं काम हे ॲड्रेनलिन करत असतं. आता याचं नेमकं प्रमाण कमी झालं तर काय होतं? तर साधं लॉजिक लावा मित्रांनो. जर ऊर्जा आणि ताकद देणारं हेच ॲड्रेनलिन शरीरात कमी पाझरलं तर काय होईल? साहजिकच आहे, शरीरामध्ये उत्साह राहणार नाही, ब्लड प्रेशर कमी होईल आणि सतत थकवा जाणवेल. म्हणजेच ती व्यक्ती एकदम अशक्त दिसेल. आलं लक्षात? बघा मित्रांनो, तुमच्यासाठी खास ट्रिक्स सांगतो. परीक्षेत हा प्रश्न आला की अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲड्रेनलिन हा शब्द दिसला की डोळ्यासमोर एखादं तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगतो, डोळ्यासमोर एखादं एनर्जी ड्रिंक आणा है ना. ॲड्रेनलिन वाढलं की माणसाला अचानक एखाद्या सुपर हिरो सारखी ताकद येते. मग मला सांगा, जर ही एनर्जी देणारं ॲड्रेनलिन शरीरात कमी झालं तर काय होईल? मग आपली अवस्था एकदम बॅटरी डाऊन झाल्यासारखी होईल ना, बरोबर आहे की नाही? माणूस एकदम गळून जाईन, अशक्त दिसेल. बस एवढं सोपं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवलं, तुमचा एक मार्ग या ठिकाणी फिक्स होतो. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यामुळे वर्तनात अतिउत्साह, मुले जे आहेत ते वर्तनामध्ये अतिउत्साह दाखवतात? बघा, आता याचे पर्याय दिलेले आहेत. कार्टिसान, ॲड्रेलिन, इन्सुलिन आणि थायरॉक्सिन. हा प्रश्न 2018ला विचारलेला आहे. मजेची गोष्ट म्हणजे हा प्रश्न आपल्या आधीच्या प्रश्नाशीच, म्हणजे तो जो ॲड्रेनलिनचा सांगितलं होतं ना मी याच्या अगोदर, त्याच्याशीच जोडलेला आहे. फक्त बघा, परीक्षा परिषद जे आहे ते प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते. म्हणजे टॉपिक तोच ठेवते, त्याच्यावरच विचारते, फक्त फिरवून विचारते. त्याच्यामुळे लक्ष द्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲड्रेनलिन है ना. कधी कधी पेपरमध्ये ॲड्रेलिन किंवा ॲड्रेनलिन असंही असू शकतं, पण याचा अर्थ तोच आहे, ॲड्रेलिन आहे ना. बघा, वृक्कस्थ ग्रंथीमधून स्त्रावणारा हा स्त्राव शरीराला तात्काळ ऊर्जा पुरवतो. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं. मग कार्य आणि याचा परिणाम काय होतो बघा, चैतन्य निर्माण आहे ना. म्हणजे जेव्हा आपण खेळतो, शर्यतीत पळतो किंवा एखादं साहसी काम करतो, तेव्हा शरीरात चैतन्य आणि स्फूर्ती आणण्याचं काम हेच संप्रेरक करत असतं. अतिउत्साह येतो याच्यामुळं. बघा, जर लहान मुलांमध्ये या स्त्रावाचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढलं हा, तर मुलं एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. ती सतत चुळबुळ करतात, इकडं फिर तिकडं फिर, वर्तनामध्ये अतिउत्साह दाखवतात. अशा प्रकारचं या ठिकाणी हे ॲड्रेनलिन आहे, त्याच्यामुळे ती मुलं अतिउत्साह दाखवत असतात. पर्याय दिलेले बघा, कार्टिसान हा पर्याय जो आहे तो तणाव संप्रेरक आहे, हे पण लक्षात ठेवा. चलत चलत सांगून जातो. इन्सुलिन जे आहे ते रक्तात साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं, मधुमेहाच्या संबंधित आहे, तुम्हालाही माहिती आहे. थायरॉक्सिन जे आहे ते चयापचय आणि वाढीवर नियंत्रण ठेवत असतं, जे मेटाबॉलिझम आहे ना, चयापचय, त्याच्या बाबतीत आहे. आपलं उत्तर आहे ॲड्रेनलिन. मित्रांनो, आत्ताच आपण मागच्या प्रश्नात काय पाहिलं? ॲड्रेनलिन कमी झालं की माणूस अशक्त होतो. मग आता साधं तुम्ही समजून घ्या, जर तेच ॲड्रेनलिन जास्त झालं तर काय होईल? साहजिकच आहे, माणूस किंवा मूल एकदम हायपर होईल आहे ना, बरोबर आहे की नाही? आणि मुलांमध्ये जर हे प्रमाण वाढलं तर वर्गात एका जागी ते बसणारच नाही, नुसता धिंगाणा घालतील. आणि म्हणूनच शरीरात चैतन्य आणि अतिउत्साह आणणारा स्त्राव कोणता? तर डोळे झाकून तुम्ही ॲड्रेनलिन हेच उत्तर लिहायचं. एकदम क्लिअर झालं असं ना आता तुम्हाला. पुढचा प्रश्न बघू.
खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशाशी संबंधित संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? लगेच क्लिक झाला असेल तुम्हाला, आहे ना? आठवतंय का ते वाटाण्यावर प्रयोग केलेला? तेच आहे हे बघा आता. पर्याय दिलेले आहेत: गाल्टन, ग्रेगर मेंडल, आर.सी. ट्रायन आणि पियाजे. 2018 मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि हा बालविकासाचा एकदम अनुवंश जे आहे त्याचा पाया आहे, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, ग्रेगर मेंडेल. यांना अनुवंशशास्त्राचे जनक म्हटले जाते, लक्षात ठेवा. बालविकासात अनुवंशाचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो, कारण मुलांचे अनेक गुण आणि क्षमता त्यांना त्यांच्या पालकाकडून मिळत असतात. बघा, मेंडेलियनने प्रयोग केला होता, तुम्हाला सांगितलं मी आत्ताच. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केला, अनेक वर्ष सतत सतत प्रयोग करत राहिले आणि त्यातून अनुवंशाचे 3 त्यांनी मुख्य नियम मांडले, है ना? प्रभावीपणाचा नियम आणि विभाजनाचा नियम, असे काही त्यांनी ते नियम मांडले होते. आलं का लक्षात? आता याचं उत्तर आहे ग्रेगर मेंडल. पण तुम्हाला सांगतो, हे जे गाल्टन, पियाजे, ट्रायन हे दिले का, ते गाल्टन जे आहेत त्यांना व्यक्तिभेद आणि अनुवंशाच्या बुद्धिमत्तेवर जो परिणाम होतो त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता. कसं कन्फ्युजनवाले प्रश्न देतेस बघा. हां, आणि पियाजे जे आहेत ते बोधात्मक विकासाच्या सिद्धांतासाठी ते प्रसिद्ध आहेत, आपण पाहिलेलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आर.सी. ट्रायन यांनी उंदरावर प्रयोग करून अनुवंश आणि बुद्धिमत्ता या दोघांचा संबंध जोडण्याचा त्यांनी म्हणजे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आलं का लक्षात? आता पुढचा प्रश्न बघा. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? पर्याय दिलेले आहेत: या व्यक्तीला भूक लागत नाही, या व्यक्ती अस्थिर असतात, या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चौथा पर्याय दिलाय, या व्यक्ती झोपाळू असतात. याचं उत्तर जे आहे ते 2 आहे, या व्यक्ती अस्थिर असतात. 2018 ला प्रश्न विचारलेला आहे. बघा, लक्षात ठेवा, ही जी ग्रंथी आहे कंठग्रंथी, ही आपल्या घशामध्ये, कंठामध्ये फुलपाखराच्या आकारासारखी असते. आलं का लक्षात? तुमच्या डोळ्यासमोर आकृती आली असेल बघा. आता इथं समोर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथं दिसते का फुलपाखरासारखे, आहे ना? ही जी आहे ही कंठग्रंथी. यातून थायरॉक्सिन हा स्त्राव जो असतो तो पाझरत असतो. मग या स्त्रावाचं मेन काम काय आहे बरं? हा स्त्राव आपल्या शरीराची चयापचय क्रिया, याच्या अगोदर सांगितलं मी, नियंत्रित करत असतो. म्हणजेच आपण खाल्लेले जे अन्न आहे त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याचा वेग ठरवतो. मग जास्त स्त्राव झाल्यास काय होईल? जर थायरॉक्सिन गरजेपेक्षा जास्त पाझरलं तर शरीराचं हे जे इंजिन आहे ते जास्त वेगानं धावल. यामुळं व्यक्तीची जी धडधड आहे ते धडधड वाढल, चिडचिड वाढल आणि ती व्यक्ती एका जागी शांत बसू शकणार नाही. म्हणजेच ती काय होईल? अस्थिर होईल. काय होईल? अस्थिर होईल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 2, या व्यक्ती अस्थिर असतात. चला पुढचा प्रश्न. एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रावणारा थायरॉक्सिन हा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्त्रावतो? आत्ताच याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत: मस्तक ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी, कंठ ग्रंथी आणि जनन ग्रंथी. याचं अचूक उत्तर आहे कंठ ग्रंथी. आत्ताच आपण पाहिलं ना, तुम्हाला याचं मी सांगितलेलं आहे स्पष्टीकरण. पण हे जे पर्याय इतर दिलेत का त्याच्या संदर्भात एक चलत थोडक्यात सांगून जातो. मस्तक ग्रंथी ही शरीराची म्हणजे वाढ असते त्याची नियंत्रण करते, आणि वृक्कस्थ ग्रंथी जी आहे ती ॲड्रेनलिन जे आहे ना ते देत असते, म्हणजे ऊर्जा देते आणीबाणीच्या वेळेस, लक्षात ठेवा. आणि जनन ग्रंथी हे लैंगिक विकासासाठी आवश्यक असते. पुढचा प्रश्न बघा. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देते? आता इथं विधान दिले 4 आणि त्याचे पुन्हा पर्याय खाली 4 दिलेले आहेत, बघायचे आपल्याला. आता विधान बघा काय दिलं. पहिलं, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा
विचार आवश्यक असतो. दुसरं दिलेलं आहे बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. आणि तिसरं दिलेलं आहे प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. आणि लास्ट बघा या ठिकाणी ड दिलेला आहे बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. आणि या ठिकाणी पर्याय 1 आणि 2 बघा, पर्याय 1 दिलेला आहे अ आणि ब फक्त, 2 दिलेला आहे ब क आणि ड फक्त, तिसरा पर्याय बघा क आणि ड फक्त, आणि चौथा पर्याय अ ब क ड सर्व. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड हे सर्व. बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अनुवंश आणि अध्ययन हे बालकाच्या विकासात आणि शिक्षणात बघा अनुवंश जो असतो हा पाया असतो, जसं की आई वडिलांकडून मिळालेले जीन्स. वरील चारही विधानामध्ये याला पुष्टी देतात. आता ती कसं बघा, अ मध्ये काय सांगितलं बघा, जन्मजात क्षमता सांगितलं आहे ना, आणि ब मध्ये काय विकासाची दिशा सांगितलंय, क मध्ये काय सांगितलं उपजत वृत्ती आणि कल, आणि ड मध्ये काय सांगितलंय व्यक्ती भिन्नता आहे ना, ड मध्ये व्यक्ती भिन्नता असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे बघा, जो जन्मजात क्षमता असते त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, आपल्याला चित्रकला, गाणे किंवा गणिताची गती हे अनुवंशानच मिळत असतात. त्याच्यानंतर विकासाची दिशा जी आहे, शारीरिक ठेवण, बुद्ध्यांक आहे ना, हे सुद्धा अनुवंशानच भेटत असतं. त्याचा स्वभाव असेल, त्याचा कल असेल आहे ना, कल वेगळा असू शकतो ना, तर त्यानुसार शिक्षक नियोजन करत असतात आहे ना, ते सुद्धा अनुवंशामधूनच येतं. अशा प्रकारचा हा प्रश्न होता, थोडासा मोठा आहे, वाचायला वेळ लागतो. तुमच्यासाठी एक ट्रिक सांगतो, नीट लक्ष द्या. आपली जी परिषद आहे हे प्रश्न विचारण्याचा एक खास पॅटर्न ठेवते. जेव्हा परीक्षेमध्ये अनुवंश किंवा सर्वांगीण विकास यावर आधारित असे 3-4 मोठे पर्याय येतात, तेव्हा एक गोष्ट चेक करायची, या वाक्यामध्ये कुठं नकारात्मक शब्द आलेला आहे. शब्द जर नकारात्मक असेल किंवा जर केवळ, फक्त, नाही, तर चारही वाक्य सकारात्मक, आणि जर चारही वाक्य सकारात्मक असतील आणि मुलांच्या फायद्याचे असतील, जर कुठंतरी समजा मला काय सांगायचं लक्षात घ्या, समजा कुठंतरी असं झालं असं निगेटिव्ह, तर वरील सर्व हा पर्याय तर तिथं 100% नसतोच, म्हणजे ते तुमचं उत्तर नसतंच. जिथं निगेटिव्ह पॉईंट आलेले असतात, निगेटिव्ह शब्द आलेले असतात, केवळ, फक्त, नाही, त्याच्यामुळे तो पर्याय डायरेक्ट खोडून टाकायचा. पण वाक्य चारही सकारात्मक आहेत, मुलांच्या फायद्याचे आहेत, तर 99% वेळा तुम्हाला सांगतो सर्व पर्याय बरोबर हेच तुमचं उत्तर असतं. आणि इथं बघा, जन्मजात, उपजत, व्यक्तिभिन्नता हे तिन्ही शब्द अनुवंश या शब्दाचेच भावबंद आहेत. म्हणून डोळे झाकून सर्व या प्रश्नाला आपल्याला गोल करून यायचं आहे. कळलं असेल तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, मला अभ्यास करावा लागतो, सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात, एवढे सगळे प्रश्न शोधावे लागतात. त्यामुळं तुम्हाला काही तिथं पैसे नाही पडणार. तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लगेच कमेंट करून सांगा आत्तापर्यंतचे प्रश्न कसे वाटले ते. चला पुढचा प्रश्न बघा. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास पर्याय दिलेले आहेत. उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होते, शारीरिक वाढ चांगली होते. बघा या प्रश्नाला, म्हणजे यांनी 2014ला विचारलेला प्रश्न आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 बौद्धिक विकास खुंटतो. कंठस्थ ग्रंथी मग अशी सांगितलं मी तुम्हाला, आहे का नाही. बघा मित्रांनो, थायरॉक्सिन जास्त झालं की माणूस अस्थिर होतो, पण जर हेच थायरॉक्सिन लहानपणी शरीरात कमी पाझरलं तर त्याचे परिणाम गंभीर असतात. थायरॉक्सिन हे आपल्या मेंदूच्या विकासासाठी इंधनासारखं काम करत असतं. जर हे इंधन कमी पडलं तर मुलाची समजण्याची जी शक्ती आहे ती कमी होते आणि त्याच्या बौद्धिक विकास जो असतो तो खुंटतो. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये आपण मतिमंदित्व म्हणतो. आणि बघा
फक्त बुद्धीच नाही तर म्हणजे शरीराची हाडं आणि उंचीची जी वाढ आहे ती सुद्धा यामुळं मंदावते. थायरॉक्सिन कमी झालं की चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. अनुवंशतेचा अर्थ काय आहे? पर्याय दिलेले आहेत. वंशातून आलेले गुणधर्म, आहाराचे गुणधर्म, शिक्षणाचे गुणधर्म, वातावरणाचे गुणधर्म. या प्रश्नामध्ये बघा, हा प्रश्न अगदी बेसिक पण तरी बाल विकासाचा हा पाया समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर सगळ्याला माहिती आहे, तुम्ही लगेच डोक्यामध्ये आला असेल. पर्याय क्रमांक 1, वंशातून आलेले गुणधर्म. मित्रांनो, बालविकासात दोनच गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात. एक अनुवंश आणि दुसरी परिस्थिती. परिस्थिती म्हणजे वातावरण, है ना. सोप्या भाषेत सांगायचं तर जे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आणि पूर्वजांकडून म्हणजे आपल्या वंशातून जन्मतःच मिळतात त्याला अनुवंश म्हणतात. जसे की डोळ्याचा रंग, केसाची ठेवण, शारीरिक जो बांध आहे तो, आणि काही अंशी आपली बुद्धिमत्ता. मग आता इतर पर्याय का चुकीचे आहेत बघा. आहार, शिक्षण आणि वातावरण हे सगळे घटक आपण जन्मल्यानंतर आजूबाजूच्या जगातून आपल्याला ते मिळतात. मग या सर्वांचा समावेश जे आहे ते परिस्थितीमध्ये होतो. परिस्थिती म्हणजे वातावरण. अनुवंशमध्ये याचा जो आहे तो समावेश होत नाही. पीडीएफचा दुसरा पासवर्ड आहे 52. प्रश्न कसे वाटले नक्की तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? योग्य आहार, योग्य शिक्षण, योग्य वातावरण. सर्व पर्याय बरोबर आहेत. आठवलं का कुठं प्रश्न आला होता? हा प्रश्न मी 16 मध्ये तुमच्यासाठी विचारला होता आणि या ठिकाणी तो आलेला आहे बघा. आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. सर्व पर्याय बरोबर आहेत. मित्रांनो, हा प्रश्न बघितल्या बघितल्या तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्या रोजच्या जीवनाशी हा म्हणजे रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये बघा, मुलांच्या उत्तम शारीरिक विकासासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक असतो, है ना. त्याच्यानंतर मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी आणि समाजात त्यानं कसं जगायचंय हे शिकण्यासाठी त्याला शिक्षणाची गरज असते. आणि वातावरणाचा विचार करायचा झालं तर मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी घरचे आणि शाळेचे वातावरण पोषक, सुरक्षित आणि प्रोत्साहन देणारे असावेच लागते. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की बालकाचा विकास जो असतो तो परिपूर्ण होत असतो. लक्षात ठेवा, पर्यायामध्ये सर्व वाक्य सकारात्मक असतात आणि मुलांच्या फायद्याची असतात. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, याच्या अगोदर सांगितलंय, सर्व पर्याय बरोबर आहेत असंच उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. अनुवंशतेच्या प्रभावात कोणत्या घटकांचा समावेश होतो? याच्यामध्ये पर्याय दिलेले आहे. कुटुंबाचा इतिहास, अनुवंशिक रोग, अनुवंशिक गुणधर्म. सर्व पर्याय बरोबर आहेत. चला सांगा बरं आता. सांगा तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा याचं. सगळ्याला याचं उत्तर येतंय आता. इतक्या वेळ आपले 10 प्रश्नांमध्ये हे गोष्ट खूप वेळा रिपीट झालेली आहे. त्याच्यामुळं बघा, कमेंट करा. येस मित्रांनो, अनुवंश म्हणजे फक्त आई वडिलांसारखा चेहरा मिळवणं एवढंच नसतं, तर त्याचा प्रभाव खूप खोलवर असतो. त्याच्यामध्ये कुटुंबाचा इतिहास म्हणजे मागील पिढ्यांचे काही सुप्त गुण असतात, त्यांचे काही वैशिष्ट्ये असतात, ते नातवंडामध्ये दिसून येतात. म्हणूनच डॉक्टर नेहमी आजाराचं निदान करताना फॅमिलीची हिस्ट्री विचारत असतो. तुम्हाला लक्षात आलं असेल, बऱ्याच वेळा तुमच्या बाबतीत असं कधी घडलेलं असेल की डॉक्टर विचारते की काही फॅमिली तिची म्हणजे काही हिस्ट्री आहे का एखाद्या आजाराची, है ना. याचं उत्तर तर सर्व पर्याय बरोबर आहेत, सगळ्यांनी दिलंय, एकदम करेक्ट आहे सगळ्यांचं. काही आजार हे अनुवंशानं एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. जसं की रंग आंधळेपणा असन, हिमोफिलिया असन किंवा मधुमेह असेल, है ना. आणि डोळ्यांचा रंग, केसांचे प्रकार, है ना, उंची, शारीरिक बांधा, काही अंशी बुद्धिमत्ता, हे जे गुणधर्म आहेत हे आपल्याला अनुवंशी
तेथून मिळत असतात. म्हणूनच वरील सर्व पर्याय अनुवंशिकतेच्या प्रभावामध्ये येतात. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बालकाच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे? पर्याय दिलेले आहेत: शिक्षण, वंशानुगतता, आहार आणि सर्व पर्याय बरोबर आहेत असं चौथा पर्याय दिलेला आहे. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण शारीरिक विकास आणि सर्वांगीण विकास पाहिलेला आहे. पाहिला की नाही? मग मानसिक विकासावर हा जो प्रश्न आहे तो केंद्रित करतो आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर सर्व पर्याय बरोबर हेच आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, मानसिक विकास म्हणजे फक्त हुशार असणं असं नसते, तर विचार करणं, तर्क करणं, त्याच्यावर निर्णय घेणं, या विकासासाठी तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. बघा आता पुढचा प्रश्न, अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? पर्याय दिलेले: अनुवंशिक गुणधर्म, वातावरणातील प्रभाव, शिक्षणाचा प्रभाव आणि पर्याय दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय असेल बरं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुवंशिक गुणधर्म. है ना? बघा, प्रश्न या प्रश्नामध्ये विचारलंय की फक्त, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मगाशी. प्रश्नामध्ये बघा ना काय म्हणते, अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो, है ना? तर फक्त अनुवंशाचा विचारलंय, बाकी कुठलं विचारलंय का? बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? बघा आता याच्यामध्ये अनुवंशिक गुणधर्म हे आई वडिलांकडून आपल्याला मिळतात. हा थेट अनुवंशाचा परिणाम आहे. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. आणि वातावरणाचा प्रभाव दिलाय बघा, दुसरं पर्याय. वातावरण हा अनुवंशाचा भाग आहे का? नाही, तो बाह्य घटक आहे. त्याच्यामुळे ते उत्तर होऊ शकत नाही. आणि ते उत्तर होऊ शकत नाही तर मग मला सांगा बरं, चौथा पर्याय आपला करेक्ट येईल का? नाही. तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना, वातावरण काय आहे? हे एन्व्हायरमेंट आहे, बाजू आपल्याला बाह्य घटकातून मिळालेला आहे. आणि शिक्षणाचा प्रभाव, शिक्षण हे सुद्धा वातावरणाचाच एक भाग आहे. तो जन्मता भेटतो का? जन्मजात असतो का? नाही. म्हणून बघा, जर पर्याय 2 आणि 3 अनुवंशाचा भागच नाही तर साहजिकच पर्याय 4 सर्व पर्याय बरोबर असा येऊच शकत नाही. म्हणून आपलं उत्तर जे आहे अनुवंशिक गुणधर्म हे आहे. पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश असावा? याच्यामध्ये दिलेलं आहे प्रथिने, खनिजे, विटॅमिन्स आणि सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर आहेत. सगळ्यांना माहित आहे. पुढचा प्रश्न, बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते? पर्याय दिलेले आहेत: बाल्यावस्था, प्रौढावस्था, किशोरावस्था आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाल्यावस्था. मित्रांनो, मुलाचा विकास हा जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असतो सगळ्यांचा, पण सर्वात जास्त लक्ष कोणत्या काळात द्यावं लागतं? तर ती आहे त्याचं उत्तर बाल्यावस्था. बाल्यावस्था हा मानवी जीवनाचा पाया आहे. या अवस्थेत मुलाच्या मेंदूचा 80 ते 85% विकास होत असतो. त्याची भाषा, सवयी, शारीरिक वाढ, भावनिक जडणघडण याच काळात होते. जर पायाच कच्चा राहिला समजा तर पुढची इमारत आहे का नाही, कमकुवतच होईल ना. म्हणूनच या काळात आहारापासून ते संस्कारापर्यंत सर्वात जास्त लक्ष द्यावे लागते. आलं लक्षात? मित्रांनो, इकडं नीट लक्ष द्या. प्रश्नात काय विचारले, सर्वात जास्त ध्यान कुठं द्यावं लागते? ध्यान तर सगळ्याच वेळी द्यावं लागते, पण सर्वात जास्त हा शब्द जे आहे तो वापरला. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, बाल्यावस्था हेच उत्तर द्यायचं आहे. सर्वात कमी किंवा सर्वात जास्त असे शब्द जर आले तर तुम्हाला माहित आहे सर्व पर्याय बरोबर हे तर होऊच शकत नाही. याच्या अगोदरही मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, है ना? त्याच्यामुळं तुम्ही जे आहे ते व्यवस्थित प्रश्न वाचायचा, त्यावेळेस तुम्हाला उत्तर काढता येईल. चला पुढचा प्रश्न, बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण कोणते आहे? पर्याय दिलेला आहे: स्वच्छ आणि निरोगी वातावरण, प्रदूषित वातावरण, गरम वातावरण. कोणताही पर्याय बरोबर नाही.
बघा बरं, प्रश्नामध्ये तुम्हाला हे जे पर्याय दिलेत त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आहेत ना त्याला डायरेक्ट कट करून टाकायचं. हे मानसशास्त्र आहे, हे बालकासाठी आहे, बालकाचा अभ्यास आहे, तर बालकाच्या विरोधात इथं काहीच चालत नाही. नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रदूषित वातावरण डायरेक्ट चुकीचं आहे ते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वच्छ आणि निरोगी वातावरण. अगदी सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंतचे प्रश्न कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा, त्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे. तुमचे 30 पैकी 30 मार्क याच्यामध्ये पक्के होणार आहेत. त्याच्यामुळे आपली सिरीज बिलकुल सोडायचीच नाही. इतर किती व्हिडिओ असले यूट्यूबवर तरी आपली सिरीज मात्र सोडायची नाही, कारण इथं 360 डिग्रीमध्ये याचा पूर्ण विश्लेषणच सांगितलं जातंय, आहे का नाही. त्याच्यामुळं तुम्ही आहे ना बिलकुल दुसरे व्हिडिओ बघायचे नाही, काही नाही. हाच व्हिडिओ आपला आहे. एक नंबर याच्यामध्ये प्रश्न बी आहेत आणि विचारलेले प्रश्न आहेत खास म्हणजे. चला पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या वर्तणुकीवर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे? पर्याय 1 दिलेला आहे वातावरण, आहार, अनुवंशिकता आणि चौथा दिलेला आहे वरील 1 व 2. मित्रांनो, इथं बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वातावरण. इथं मात्र परीक्षा परिषदेनं पुन्हा एकदा अशी गुगली टाकलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं गोंधळ उडतो, पण आज आपण हा गोंधळ जो आहे ना तो कायमचा दूर करू. लक्षात ठेवा. आता नीट लक्ष द्या बघा. मित्रांनो, इथं बरेच जण फसतात आणि अनुवंशिकता किंवा दोन्ही असं उत्तर देतात, पण प्रश्नात नेमकं कोणता शब्द वापरला आहे यावर सगळा खेळ जो आहे तो बिघडत असतो, है ना. काय म्हणलंय बघा बरं, सर्वाधिक प्रभावी. सांगितलं ना मगाशी, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. याच्यामध्ये बघा विकास जे आहे ते जर प्रश्नामध्ये विचारलं असतं की बालकाच्या विकासावर कोणाचा प्रभाव असतो, तर उत्तर आपलं काय आलं असतं माहिती आहे का, अनुवंश आणि वातावरण दोन्हीही. पण इथं काय बघा, वर्तणूक हा शब्द आहे आणि वर्तणूक म्हणजे सवयी, बोलण्याची पद्धत, रागावर नियंत्रण आणि इतरांशी वागण्याची पद्धत. या सर्व गोष्टी मूल जन्मजात घेऊन येत नाही, तर ते त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतं, एन्व्हायरमेंटमधून, आहे ना. आणि घरातील संस्कार, मित्रांची संगत, शाळेतील शिक्षक या वातावरणाचा मुलाच्या वर्तनावर सर्वात जास्त आणि थेट प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध वर्तनवादी मानसशास्त्र जे बी वॉटसन यांनी हेच सिद्ध केलेलं आहे. बघा याचं उत्तर आहे वातावरण. चला पुढचा प्रश्न. कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते? घरगुती वातावरण, शाळेचे वातावरण, समाजाचे वातावरण आणि पर्याय 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. योग्य आहार बालकाच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा आहे? पर्याय दिलेले आहेत शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास आणि चौथं दिलेलं आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. तुम्हाला लक्षात येत असेल, प्रश्न तसे आहेत, त्याची रचना देखील तशीच केलेली आहे. योग्य आहार बालकाच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा आहे? तर शारीरिक विकास आहे, मानसिक विकास आहे, भावनिक विकास आहे, याच्यासाठी आहाराचं महत्त्व आहेच. पुढचा प्रश्न. बालकाच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो? वंशानुगतता, आहार, वातावरण आणि पर्याय चौथा दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. अगदी याचं उत्तर देखील तेच आहे, सर्व पर्याय बरोबर आहेत. बघा, हा प्रश्न बालकाच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल विचारलेला आहे आणि याचं उत्तर सर्व पर्याय बरोबर आहेत हेच आहे. पण ते का, समजून घेऊ. बघा, वंशानुगतता म्हणजे काय बघा मित्रांनो, मुलाची बुद्धिमत्ता, आकलन शक्ती आणि एखाद्या विषयातील त्याची जन्मजात गती, गणित सोडवण्याची एक त्याची समजा गती आहे, हे त्याला अनुवंशानं मिळते. हा त्याच्या शिक्षणाचा नैसर्गिक पाया आहे. आता बघा, आहार. रिकाम्या पोटी अभ्यास होतो का? नाही, हे तर तुम्हाला माहित आहे. जर आहार योग्य नसेल तर मूल वर्गात सुस्त राहील, आजारी पडेल
आणि शिक्षकानं कितीही चांगलं शिकवलं तरी त्याच्या डोक्यात काहीच घुसणार नाही. आता बघा वातावरण. घरात जर अभ्यासाला पोषक आणि शांत वातावरण असेल आणि शाळेत चांगले मित्र शिक्षक असतील तर अगदी सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थीही शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करतो. म्हणूनच मुलाच्या यशस्वी शिक्षणासाठी हे तिन्ही घटक एकत्रितपणे काम करत असतात. पुढचा प्रश्न. अनुवंशकतेच्या परिणाम स्वरूप कोणते गुणधर्म बालकात येतात? पर्याय दिलेला आहे शारीरिक गुणधर्म, मानसिक गुणधर्म, अनुवंशिक गुणधर्म आणि चौथा दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. तेच उत्तर आहे. सर्व पर्याय बरोबर आहेत. मित्रांनो, अनुवंश आणि बालविकास यावर आपली जी परिषद आहे कशा प्रकारे प्रश्न फिरवून विचारते हे या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. उत्तर बघा सर्व पर्याय बरोबर हेच आहे. पण ते का सांगतो समजून बघा. शारीरिक गुणधर्माविषयी जर सांगायचं झालं, आईवडिलांची उंची, डोळ्यांचा रंग, केसांचे प्रकार, शारीरिक बांधा हे सर्व आपल्याला अनुवंशानंच मिळतं. मानसिक गुणधर्माबद्दल सांगतो. फक्त शरीरच नाही तर बुद्धिमत्तेचा पाया आहे ना, म्हणजे IQ, काही उपजत कला असतात, गाण्याची कला असेल है ना, आणि काही स्वभाव दोष हे सुद्धा आपल्याला वंशातून मिळत असतात. आणि अनुवंशिक गुणधर्म बघा, शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी एकत्रित जे त्याचं जे पॅकेज आहे एकत्रित त्याला विज्ञानामध्ये अनुवंशिक गुणधर्म मानतात. म्हणूनच अनुवंशिकतेच्या परिणामस्वरूप हे सर्व गुणधर्म बालकात येत असतात. पुढचा प्रश्न. वातावरणाचे बालकाच्या विकासावर काय परिणाम होतात? पर्याय दिलेले आहेत शारीरिक विकास, मानसिक विकास, वर्तणूक आणि चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर देखील सर्व पर्याय बरोबर आहेत हेच आहे. पण मित्रांनो, आपण मगाशी जो प्रश्न पाहिला अनुवंशाचा प्रभाव है ना, आता हा प्रश्न काय म्हणतोय वातावरणाचा प्रभाव है ना, आणि याचं उत्तर सुद्धा कसं आहे सर्व पर्याय बरोबर हेच आहे. पण का? शारीरिक विकासाबद्दल सांगितलं तुम्हाला. मानसिक विकास बघा, मानसिक विकासाबद्दलही सांगितलं, वर्तणूक त्याच्या संदर्भात सांगितलं होतं आपण 17व्या प्रश्नामध्ये. एकदम क्लिअर केलं होतं की मूल कसं बोलतं, कसं वागतं, रागावर कसं नियंत्रण ठेवतं, हे सर्व ते आजूबाजूच्या लोकांकडून म्हणजेच वातावरणातून शिकत असतं, आहे की नाही. म्हणून बघा, वातावरणाचा जो आहे तो या तिन्ही घटकांवर अत्यंत खोलवर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे वरील सर्व पर्याय बरोबर हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बालकाच्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश असावा? मला वाटतं हा प्रश्न आपण 14 नंबरवर एकदा पाहिला होता आहे ना. प्रथिने, विटॅमिन्स, खनिजे आणि सर्व पर्याय बरोबर आहेत, आहे की नाही. तर हा प्रश्न पाहिलाच आहे आपण, त्याच्यामुळे याचं काही जास्त विश्लेषण देत नाही. याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. आपल्या नोट्सचा तिसरा पासवर्ड आहे 43. पुढे बघा, कंठस्थ ग्रंथीतून हा डॅश डॅश स्त्राव स्त्रवतो. पर्याय दिले थायरॉक्सिन, पॅराथायरॉक्सिन, इन्सुलिन आणि ॲड्रेनलिन. सगळ्यांना माहित आहे काय याचं उत्तर थायरॉक्सिन. तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा, इतर पर्याय का नाहीत ते पण सांगून जातो चलत चलत, म्हणजे हे याच्यावर जर त्या पर्यायावर जर प्रश्न विचारला तर ते तुम्हाला येऊन जाईल समजा. बघा, थायरॉक्सिन हा स्त्राव आपल्या गळ्यातील कंठस्थ ग्रंथीमधून पाझरतो. हा आपल्या शरीराची वाढ आणि चयापचय नियंत्रित करत असतो. आता पॅराथायरॉक्सिन सांगतो, हा स्त्राव कंठस्थ ग्रंथीच्या अगदी मागे असलेल्या पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे ना तिथून तो स्त्रावत असतो, जो शरीरातील कॅल्शियम नियंत्रित करत असतो. आलं लक्षात. आता इन्सुलिन जे आहे ते इन्सुलिन बघा, हे स्वादुपिंड जे असतं पॅनक्रिया त्याच्यामधून स्त्रावतं, हे रक्तातील साखर नियंत्रित करत असतं. आणि ॲड्रेनलिन सांगतो, हे वृक्कस्थ ग्रंथी किडनी जे आहे ना त्याच्या वरती असतं, टोपीसारखं सांगितलं मी मगाशीच, जे संकटाच्या वेळी शरीराला ऊर्जा पुरवत असतं.
बघा आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? पर्याय दिलेले आहेत कंठस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी आणि चौथा दिलेला आहे लैंगिक ग्रंथी. तर याचं अचूक उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी. बघा याचं स्थान कुठं आहे तुम्हाला सांगतो. या ग्रंथी आपल्या दोन्ही मूत्रपिंडांच्या अगदी वरच्या बाजूला टोपीसारख्या बसलेल्या असतात. बसवलेल्या नाही, बसलेल्याच असतात आहे ना. तुम्हाला सांगितलं ना याच्या अगोदर, वृक्क म्हणजे किडनी, म्हणून याला वृक्कस्थ म्हणतात. त्याच्यावर बसलेले आहेत आहे ना. त्याचं कार्य काय सांगितलं मी तुम्हाला. जेव्हा आपल्याला भीती वाटते, राग येतो किंवा आपण खूप उत्साही असतो, तेव्हा या ग्रंथीतून ॲड्रेनलिन नावाचा स्त्राव मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. त्याचा परिणाम काय माहिती आहे? हा स्त्राव रक्तभिसरण वेगवान करतो, त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि आपल्या स्नायूंना अचानक ताकद मिळते. याला वैज्ञानिक भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी मगाशी, फाईट ऑर फ्लाईट असा प्रतिसाद म्हणत असतात. आलं लक्षात? कसे वाटले प्रश्न कमेंट करा बरं. तोपर्यंत मी तुम्हाला होमवर्कचा प्रश्न विचारतो. आजचे प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 25. होमवर्क प्रश्न आहे तुमच्यासाठी. गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या दोन्ही बाजूला कोणत्या ग्रंथी असतात? पर्याय दिलेले आहेत कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड, वृक्कस्थ ग्रंथी आणि मस्तिष्क ग्रंथी. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तेव्हाच कळेल की तुम्हाला आत्तापर्यंतचे सगळे प्रश्न समजलेत का. त्याच्यावर आधारितच आहे हे. चला मित्रांनो, कसा वाटला आजचा हा 17वा भाग. आज आपण बालकाचा विकास, वातावरण आणि ग्रंथी यावरचे असे जे फसवणारे प्रश्न आहेत ते पाहिले आणि दरवर्षी विचारले जातात. ज्यांनी व्हिडिओ न स्किप करता पाहिलाय त्यांना PDF चा पासवर्ड मिळाला असेलच. लगेच जाऊन जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामधून नोट्स डाउनलोड करा, त्याचं रिव्हिजन करा. जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खरंच काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक मात्र केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट करा. मित्रांनो, पुढच्या भागाचा म्हणजेच 18व्या भागामध्ये आपण बालकांची वाढ आणि विकास यावरचे एकदम जबरदस्त असे प्रश्न जे परीक्षेला विचारले तेच प्रश्न या ठिकाणी घेऊन येणार आहोत. ते एका झटक्यामध्ये कसे सोडवायचे ते सुद्धा मी सांगणार आहे, एकदम ट्रिक्स. तो भाग मिस करायचा नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर ग्रुपवर आपल्या मित्रांसाठी शेअर करा. भेटूया पुढच्या दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा, अभ्यास चालू राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.